दुसरी स्थिती प्राप्त होणं. जशी पाण्यावरची लाट असते, समुद्र पाहायला जे मंडळी गेलेले मोठ्या अशा प्रकारचं सरोवर, तर त्याच्यामध्ये लाटा, मोठ्या मोठ्या लाटा आहेत. आली 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 मोजीतच राहते माणसं. तर ती आली म्हणजे 30 लाट येते असं नाही, की प्रत्येक क्षणाला नष्ट होऊन दुसरी तयार होत असते. पण ते एवढं वेगात घडतं की माणसाला तेच आहे असं वाटतं. अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारणभूत होत असतं, कारणीभूत होत. तसं प्रत्येक क्षणाला हे शरीर नष्ट होत आहे. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती, म्हणून ते म्हणती अश्वत्थ. संसार म्हणतात ना, तर संसार शब्दाचा अर्थ प्रत्येक क्षणाला नष्ट होणार. विठ्ठल विठ्ठल पडल्यावर मग म्हणतात आता नष्ट झालं. त्याची प्रक्रिया पहिल्या क्षणापासून सुरू झालेली असते. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारे यौवनंजरा तथा देहांतर धीरस्तत्र नमोयते. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य आहे, हे शरीर अत्यंत मौल्यवान आहे. हे शरीर दुर्मिळ आहे. हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. त्या शरीराने आपण दुःखावर विजय मिळवू शकतो. ज्याने दुःखावर विजय मिळवला तो शरीराच्या परीक्षेत पास झाला. फेल आहे, बाकीचे सगळे फेल. करोडोपती असतील, मंत्री असतील, संत्री असतील, कारखानदार असतील, नाहीतर कोणी हरामखोर असतील, त्यांनी जीवनामध्ये दुःखावर जर विजय मिळवलेला नसेल तर तो जीवनामध्ये फेल होत चाललेला आहे. फेल. ते ढोंगणाखाली पैसे असल्यावर गुरमीत नका राहू. हे सांगण्याकरता कीर्तनाची गरज नाहीये. कुठलंच कार्ड बरोबर नेता येत नाही. नेता येते इकडं धनानि भूमौ पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारी जन. शरीर चालण्याकरता हे आवश्यक आहे, तेवढ्या पुरतं त्याला महत्व दिलं गेलं पाहिजे. आपल्या जीवनाचं ते साध्य नाही, आपल्या जगण्याचं ते साधन आहे. साधनाला साधन म्हणून पाहायला पाहिजे. साधन म्हणूनच त्याला अशा प्रकारची किंमत दिली गेली पाहिजे. या देहात मरस ते करता येतं. दुःखावर विजय मिळवता येतो, मृत्यूवर विजय मिळवता येतो, अज्ञानावर विजय मिळवता येतो. आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. सच्चित आनंद पदवी एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. विठ्ठल विठ्ठल आणि हा कोणत्या साधनाने मिळवता येत असेल तर ज्यांनी दुःखावर विजय मिळवला त्यांनी सांगितलेलं आहे, नामस्मरण या साधनावर. ऐसे अनंत अपार नामे तरले I
या नामाने राक्षस तरले, या नामाने वानर तरले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले मुक्त केले मुक्त चांगले चांगले माझे कंठी राहो भले नाम चांगले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. अशा प्रकारचं भगवंताचं नाम. अरे तुकोबाराय दुःख मुक्त झाले, हा विशेष आहे तुकोबारायांचा. आणि म्हणून तुकोबारायांची 375वा वैकुंठ गमनाचा वाढदिवस अख्ख्या महाराष्ट्राने साजरा केला. अख्ख्या महाराष्ट्राने. महाराज बापाचं श्राद्ध घालायला आता कोणाला सवड नाहीये. अशा याही कालामध्ये 375 वर्ष झालेले आणि तो उत्सव साजरा करतात विनाकारण नाही. तुकोबारायांनी तशा प्रकारचं दिव्य कमावलं केलं, अर्थात दुःखावर विजय मिळवला. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. कोणी छातीवर हात ठेवून सांगावं मला स्वप्नात सुद्धा दुःख नाही म्हणून. हे फक्त ज्यांनी नामाचा आश्रय केलेला आहे, साधना केलेली आहे, असे महात्मेच म्हणू शकतात. महाराज स्वप्ने हे दुःख कोणी न देखे न देखे डोळा. कशामुळं? नामाच्या गजरे भय सुटले. तुकोबारायांनी दुःखावर विजय मिळवण्याकरता काय साधना केली? एक गावे आम्ही विठोबाचे नाम, भगवंताच्या नामाची साधना केली. अनेक आपे काम नाही साधना केली. साधना केली. आमचं काय आहे, आम्ही अभंग म्हणतो, पाट्याही रंगवतो, अखंड हरिनाम. म्हणून मी माग पाहिलं होतं, म्हणलं इथं लिहिलं नाही का काय नाही, पण इथं प्रामाणिकपणे इथल्याही मंडळीने अखंड हरिनाम सप्ताह अशा प्रकारचं लिहिलेलं आहे. करतात की नाही हा प्रश्न आहे. नुसतं लिहून आणि म्हणून नाही उपयोग होत ना, प्रत्यक्ष अशा प्रकारचं आचरणात आलं पाहिजे. नुसतं अन्न पाहून भूक जात नाही, त्याला काय करावं लागतं? खावं लागतं. खावं लागतं. तुकोबाराय म्हणतात की आम्ही नामाशिवाय दुसरी साधना केली नाही. आणि तुम्हीही भगवंताचं नाम घ्या. आता नामाचा असा आग्रह तुकोबारायांचा पाहिल्यानंतर काही मंडळींनी तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही स्वतः नाम घेता?
स्वतः नाम घेता. आणि आता साधक वर्ग सोडला तर बाकीच्या संसारिक लोकांचा अगदी तुकोबारायांच्या अर्धांगिणीपासून जिजामाऊलीपासून शेजाऱ्या पाजाऱ्यांचा सगळ्यांचा हा आक्षेप होता की यांनी नाम घ्यायला सुरुवात केल्यापासून यांचं वाटोळं झालं. दिसतच होत. पण ज्या वेळेला तुकोबाने एवढे नामस्मरण करत नव्हते, दुकानदारी करत होते. काय दुकान चालवलं तुकोबारांनी 13 ते 17 या वयामध्ये. 4 वर्ष टपरी होती तो होलसेल झालं. होलसेल आसपासच्या 25 गावातले दुकानदार तुकोबारांच्या दुकानातून माल खरेदी करायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोंड दिसत नव्हतं, जेवायला वेळ मिळत नव्हता महाराज. एवढा धंदा करणारे. मध्ये थोडस संकट आलं म्हणजे आई वडील वारले. आई वडील वारल्यामुळे तुकोबारांना खूप दुःख झालं. त्या दुःखाच्या काळात दुकान उघडलं नाही. दुकान उघडलं नाही, ग्रंथ उघडले. आणि मग ग्रंथ वाचत असताना त्यांच्या अंतःकरणातला विवेक झाला. काय मूर्खपणा केलाय आपण आतापर्यंत. सगळ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. वाटोळं महाराज. तुम्ही जर परमार्थ केला नसाल, नुसता संसार केला असाल, तर तुमच्यासारखे आत्मघातकी तुम्ही आहात. स्वतःचं, दुसऱ्याचं नाही. दुसऱ्याचं नाही वाटोळं केलं तुम्ही, स्वतःचं वाटोळं केलेलं आहे. आणि स्वतःचं वाटोळं करत आहात. अजूनही शहाणे व्हा, सावध व्हा, कारण अजून तरी फास गळ्याला अडकलेला नाही. तोपर्यंत नामाच्या नावेमध्ये अशा प्रकारचा प्रवेश करा. आम्हा उतरी नावेमध्ये. तुकोबारांच्या अंतःकरणातला विवेक झाला. आपण काय रडतोय म्हातारी गेली म्हणून. अरे रडणं हेच फल आहे नुसत्या संसारातलं. संसारात दुसरं काय मिळत असतं. हसत असतात माणसं, तेही रडण्यातच जमा असतं. ज्ञानेश्वरीमध्ये सुख आणि दुःख यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत, लक्षणं दिलेली आहेत. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेच जे होय तया नाम सुख. आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था, जे जिजे तेच सर्वथा दुःख जाण. विठ्ठल आणि मग तुकाराम महाराजांनी निश्चयच केला, भगवंताचं नाम विसरायचं नाही, घ्यायचं असं नाही, सोडायचं नाही का. आठवणं वेगळं आणि न विसरणं वेगळं. आठवणारी माणसं अगोदर विसरतात आणि पुन्हा काय करतात, आठवत राहतात. विसरायचं नाही. देवाकडे सुद्धा ही मागणी केली तुकोबारांनी. तुझा विसरण भावा, तुझा विसरण त्याचा परिणाम हा झाला की चित्त नाम
प्रकारचं वेधलं गेलं. तसे आपण भाग्यवान. माळा घातल्या तरी चित्त नामाकडे वेधलं जात नाही. पंढरपूरला किती काही वेळेला उकळून पेलो तरीही चित्त नामाकडे अशा प्रकारचं वेधलं जात नाही. पुन्हा संसार करायला रिकामाच आहे. पुन्हा भावाचाच बांध असा नांगरतो हरामखोर. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांचं तसं नाही झालं. महाराज त्यांचं नामाकडे जे लक्ष वेधलं ते वेधलंच ना. फलकट तो संसार येथे सारे भगवंत ऐशे जागवी तो मना सरिषे जना सहित. हा काय तिसरं घ्यावे नाम विठोबाचे सकळ सांडोनी हा काम भगवंताचं नाम. थोडंफार संसारात दुकानही उघडलं तरी लक्ष परमार्थातच चिंतनात असल्यामुळे एखादं गिराईक आलं, अहो महाराज मीठ लागत आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ते थांबायचं निघून जायचं. परिणाम असा झाला की लोकांकडे उदाऱ्या होत्या त्याने दुकानच बदलली. सावकार होते ते येऊन बसले. त्याच्यामुळे जे जमलेलं होतं ते सगळं वाटून दिलं. लोकांचं आलं नाही आणि घरी तनतन सुरू झाली. केवढा मोठा कमवायचे तुकाराम महाराज. हे नाम घेतल्यापासून सगळंच बोंब बोललं ना. तुकाराम महाराजांचं प्रारब्ध तसं होतं असं नाही महाराज. तुकाराम महाराजांनी स्वतःहून त्याग केलेला होता. तुकाराम महाराज कर्मामुळे भिकारी झालेले नव्हते. तुकोबारायांनी भिकारीपणा स्वतः आपल्या अंगावर ओढून घेतलेला होता. वावया भिकारी हे आम्हा कारण अंतरो निजन जावे दुरी. आणि मग त्यामुळे लोकांना वाटायचं की अरे हे नाम घेतल्यामुळे यांचं असं झालं, नाम घेतल्यामुळे यांचं असं. तुकाराम महाराजांना काहीच घेणं नव्हतं. लोक तुकोबार यांच्याकडे आले, नमस्कार केला आणि महाराजांना विचारलं, महाराज भगवंताचं नाम घ्या असं तुम्ही आम्हाला सांगता, तर नुसतं आम्हाला कीर्तनकार सांगता असं नाही ना. आमचं वेगळं आहे. आम्ही लोकांना सांगतो, आम्ही नाही घेत. आम्ही पाकिट घेतो. देवाचं नाव किती घेते काय माहिती. तुकाराम महाराज स्वतःही नाम घेत होते. जगाला नाम घ्यायचं सांगत होते. असं का? तुम्ही नामाचा एवढा पक्ष का धरलेला आहे? का तुम्ही स्वतः नाम घेता आणि तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी देवाचं नाम घ्यावं? सगळ्यांनी गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि सुद्धा तुकोबारायांनी हेच सांगितलं. नाही तर काय होतं, गायन करण्याला वाटतं चाल झाली आपलं काम संपलं. बरेच गाणारे असे चाल म्हटली का बाजूला जाऊन बसतात. गाते श्रोते श्रवण करणारा, काही बघायला आलेले असतात, चला कीर्तन पाहायला, बाबाला शिवाय देतो म्हणते, चला तुम्ही काय शिवाय देईन काय तुम्ही काही शत्रू आहे काय? स्पष्ट बोलतो एवढं काय.
आणि तेही तुमच्याकरता नाही, माझ्या मनावर ते बिंबावं, परिणाम व्हावा म्हणून. चतुर काही हुशार असतात, काही विनोदी असतात, काही घरी भांडणं करून आलेले राहतात. दुसरी ते या सकळाचे विनवणी करा विठ्ठल स्मरण. महाराज तुकोबारींनी तुम्हा मला सांगितलं असं नाही. त्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना ज्याने केली शिवाजीराजे. आता तरी लोकशाही आहे, त्यावेळेला हुकुमशाही होती. स्वतःच्या पराक्रमाने अशा प्रकारचे राजे बनलेले होते. राजांना पण हेच सांगितलं, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रीन घोडेन याने आम्ही नाही सुखी होणार. आम्ही तेव्हा सुखी होऊ, आम्हाला सुखी करावं असं तुम्हाला वाटत असेल. तोंडाने विठ्ठल 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 अशा प्रकारचं म्हणा. तुमचे विठ्ठधन ते मज मृत्तिके समान. सगळ्यांना तुकोबार आहे नामस्मरण करण्याचा आग्रह करत होते, उपदेश करत होते, अट्टहास करत होते. स्वतःही अट्टहास केला. याच्यासाठी केला होता अट्टहास, आणि लोकांनी भगवंताचं नाम घ्यावं म्हणून अट्टहास केला. पण का? जर भगवंताचं नाम घेतलं तर नाम घेणाराला त्याचा काय फायदा होतो हा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात. कुठे भाव रोग, कुठे भाव रोग, कुठे भाव रोग, कुठे भाव रोग.
घेणाऱ्याला काय मिळतं? या प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक अशा प्रकारचे भगवंत नामस्मरणाची फल या अभंगात तुकोबाने. नंबर 1, भवरोग तुटे. भगवंताच्या नामाने भवरोग तुटतो. भवरोग तुटतो. कोणता रोग जातो? भवरोग जातो. लागले एकामेकाकडे पाहिला आपल्याला काय होतं? कारण आपल्याला हा रोग झालेलाच नाही. रोगाची त्यांनी डिक्शनरी पाहिली. अख्ख्या डिक्शनरी मध्ये त्याला भवरोगाचं नाव आढळलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, महाराज भगवंताच्या नामाचं फल काय आहे असं मी विचारलं तर तुम्ही सांगितलं की भवरोग तुटतो. पण हा भवरोग झाला कोणाला आहे? त्याचं लक्षण काय आहे? विठ्ठल भगवंताच्या नामाने रोग जातोय याचा अर्थ भगवंताचं नाम औषध आहे. नाटाच्या अभंगात सुद्धा तुकोबारांनी म्हटलेलं आहे, याची भवरोगाचे औषध, याची भवरोगाचे भवरोगाचे औषध कोणता? नाम मंत्र माळा विष्णू सहस्र नाम मंत्र. अशा मंत्राच्या माळा अशा प्रकारच्या जपणं हे भवरोगाचं औषध. पण झालाय कोणाला? आपण त्याला जो रोग झालेला नाही त्याला त्या औषधाचा उपयोग काय? एक जण म्हटलं होय फार चांगलं औषध आहे, एकदा घेतलं का शुगर जाते. तो म्हणे पण झाली असेल तर ना, ज्याला झालीच नाही त्याला त्या शुगरच्या औषधाचा काय उपयोग आहे? तसं भवरोग झालेला आहे ज्याला त्यांच्याकरता ते ठीक आहे, आम्हाला थोडी भवरोग झालेला आहे. दुसरी गोष्ट, भवरोगाचं नावच रोगामध्ये नाहीये. तेव्हा भवरोग कोणाला झाला? विठ्ठल विठ्ठल ऐका, भवरोग कोणाला झाला? म्हणजे जे नाव आहे ना त्या रोगाच्या यादीत, ते शरीराला जे रोग होतात त्याची नाव आहेत. ते काही कमी नाही. शरीर रोगाचे भांडार एक आता नवीन अशा प्रकारचे यायला लागले. काय काय रोग नाव जे पहिले नव्हते आता नवीन उदयाला आलेले आहेत.
रोगाचं भांडार आहे. शरीराचे रोग भरपूर आहे, त्याची यादी आहे त्याच्यामध्ये. भवरोग शरीराचा नाहीये, भवरोग शरीराला झालेला नाही, मग तुला झालेला आहे. मला झालाय, तुलाच नाही, तुझ्या बापाला पण, आमच्या पप्पाला, त्याच्या पप्पाला पण होत. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहेत या सगळ्यांनाच या रोगाने ग्रासलेलं आहे. विठ्ठल थांबा जरा, आमच्या सगळ्याला झालंय, म्हणजे सगळं जेवढं सगळं झालं, अहो सगळ्याला. त्याचं लक्षण काय आहे बरं? भवरोगाचं लक्षण काय आहे? कोणत्या लक्षणाने त्याला ओळखता येतं? भवरोग झाला म्हणजे नेमकं काय घडतं त्याच्यात? काय आहे? भव रोगाची त्याला उपमा दिलेली आहे. भव, कुठं त्या भवाला सागर म्हटलंय, कुठं भवाला बंध म्हटलंय. भवबंध, भवरोग, भव सागर, कुठं भव नदी. अशा प्रकार भव धातू, भव हा शब्द भू धातू पासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ आहे होणं. होणं 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 म्हणजे होणं म्हणजे जाण्यानंतर होणं, येणं आणि जाणं. तसं संपणं आणि होणं. मृत्यू आणि जन्म हे या भवरोगाचं प्रत्यक्ष स्वरूप. सांग, तू जन्माला आला की नाही? मग आता परवाच झाला ना वाढदिवस. जन्माला आला, हे भवरोगाचं अशा प्रकारचं कार्य आहे. आणि जो जन्माला आला त्याला कोणी सांगायची गरज नाहीये की तो मरणार आहे म्हणून. खाटेवर आला त्याला ताटीवर जावंच लागतं. ज्याचं बारसं झालं त्याचा 13वा ठरलेला आहे. उपजे ते नाशे, जे उपजे ते नाशे. जो जन्माला आलेला आहे त्याला मरायचंय, मरायचंय, मरायचंय. मरणाला विसरू नका महाराज. बाकी देवालाही विसरले तरी चालेल, थोडस मरणाला नका विसरू. नेहमी वेळ असली का असं चिंतन करायचं. आपल्याला असं टिकून बसवलेलं आहे, बाजूला असा दिवा लावलेला आहे, पुढं सगळं गायन चालू आहे, त्याच्या पुढे आणखीन तयारी चालू आहे. हे होणार आहे. हे याच्याकरता नेहमी स्मरण करायचं, याच्याकरता स्मरण करायचं की आपण उताने चालणार नाही. हरामखोर आपण, पशुलाही शोभत नाही अशा प्रकारच्या क्रिया आपल्याकडून घडतात. त्याचं कारण आहे मरणाला विसरलेलो आहे आपण. जसं काही चिरंजीवात याचा नंबर लागलेला आहे. भगवान सांगतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखाचं दर्शन करायला पाहिजे, आठवण ठेवायला पाहिजे, विसरू नाही. या लोकाचे वार डोळ्यात घेऊन, धूळ डोळ्यात घेऊन काही दिसत नाही अशा प्रकारचे आंधळे नका बनू, असं तुकोबारे सांगतात. तुकोबाने या लोकीच्या व्यवहार तर करावाच लागतो, पण नका डोळे धुळे भरून घेऊ. तेव्हा या भवरोगाचं चिन्ह, भवरोगाचं लक्षण आहे जन्मन आणि मरण. आता जन्मन आणि तू वास्तव तो आहेस,
की न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन. आपलं मूळ स्वरूप असं आहे ते उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही, म्हणजे त्याचा जन्मही होत नाही आणि नाशही होत नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कोणालाही विचारलं, कोणालाही मरण आवडतं का, प्रत्येकाचं काय उत्तर येतं? विचारणं झालं का? म्हणजे असा कुणी प्रश्न विचारला तर लोक म्हणतील याला येड फिड लागलंय का काय पण तू हे काही विचारलं. मरण कोणाला आवडत असतं? मरायला टेकलेल्यालाही मरण नाही आवडत आणि मरायला निघालेल्याला सुद्धा मरण नाही आवडत. ठीक आहे, पण मला त्याच्या पुढे जायचंय. का मरण का आवडत नाही? काय वाटतं बरं तुम्हाला? मरण चांगलं आहे का वाईट आहे? जगातून जर मरण हद्दपार झालं, निघून गेलं, तर जगात काय परिस्थिती उद्भवेल याचा कधी विचार केला? पूर्वीपेक्षा मरणाचा दर कमी झालाय आता. बरंच पूर्वी बरेच अशा प्रकारचे साधनं होती की त्याच्यामध्ये माणसं मरायची, युद्ध व्हायचे, समोरासमोर मारले जायचे, रोग व्हायचे, गावाच्या गाव ओस पडायचे. असे कितीतरी गाव आहे आज. सरकारी दरबारी त्याची नोंद आहे, त्याला त्याचा पोलीस पाटील आहे, दुसरीकडेच कुठेतरी राहत होतो. आणि प्रत्यक्षात ते काय नाही, गावच अशा प्रकारचं नाही. काय झाले, हे बेचिराग झाले रोगाने. आता ते रोग राहिले नाही, लसी निघाल्या आणि त्याच्यामुळं मरणाचे दर कमी झाले. झालं तर आता ऍक्सिडेंटने अजून मरतात माणसं, अजून त्याच्यावर काही उपाय नाही निघालेला. निघू शकतो पुढं. काय गाड्यात असं केलंय की गाडीला गाडी टेकणारच नाही, पुढं जर असे यंत्र बसवली, जवळ आली किती जागी उभी राहील. म्हातारे होऊन मारतात, पण म्हातारे होऊन खूप हुशार. काय झालं पण आमच्या पोराचे म्हातारे लय मरून राहिले. मला जरा संशय काय लागला, यांना घरी जायचं म्हणून म्हाताऱ्याला मार येते का काय काय जाते. आता आजोबा गेले म्हणजे जा म्हणावं लागतं. दावा होस तर आता काही येत नाही. मरण तसं चांगलं आहे महाराज. मरण आहे म्हणून जगण्याचा आनंद आहे. आज 40-50% समाज असा आहे महाराज, त्याला जगण्याचा बी आनंद नाही. कोण आहे असे? ज्या हरामखोरांनी देशाला बुडवलेलं आहे. मोठ्या अधिकारावर असणारे, भरपूर पगार घेणारे, रिटायर झालेले आहेत, असंही कमवलेलं आहे. मोठे मोठे बंगले शहरामध्ये, पोरं त्यांची विदेशात आहे, टिकोबाई ठिकाणी घरातच आहे. त्याला टीव्ही पाहा वाटत नाही, कारण त्याच्यात तेच राहते. पेपर वाचलो मग एवढा गठ्ठा येतो रोज, पेपरही वाचा वाटत नाही. नामस्मरण करण्या इतक्या हरामखोराजवळ पुण्य नाही, कारण नामस्मरणाची साधना होण्याकरता काय लागतं? पुण्यच लागतं महाराज. दिवस जात नाही, मरणाची वाट पाहत. फार समाज आहे असा, फार. त्याला काही करायची गरज नाही. भाडे भरपूर येते, टेन्शन येते, पोरांच्या तिकडून काय काही पैशाची काही अडचण नाही, टाइमच जात नाही.
म्हाताऱ्या मनातली सगळ्यात मोठी ही अडचण असते, टाइम जात नाही, करणं काही होत नाही. करायला लागलं तर मग ते तरुणाला आवडत बी नाही. म्हाताऱ्या माणसाला विनंती आहे माझी, तुम्हाला काही करावं वाटलं तर तरुणात नका मुंडकं खाली जाऊ. तुमचं इकडं म्हातारीने संघटना करून काही करत जा, कारण तरुण माणसाला नाही आवडत. ते तीनदा तोंड घातलं की मग तोंडावर बसते फाट दिसे फटका. नामस्मरण करायची सवय लावा महाराज. म्हातारपणात लय कामाला येईल, काही करावं वाटू नये. नामस्मरणात असे जर मन त्याच्यात रंगलं ना, जेवावं सुद्धा नाही वाटत, जेवण सुद्धा नको वाटतं. नामस्मरणात वृत्ती रंगल्यानंतर अनुभव घेऊन पहा, मजा राहते. मग नामगोड नामगोड, त्याचा परिणाम तर चांगला आहेच आहे, पण वेळही अशा प्रकारचा चांगला जातो. तर हा भवरोग मी कशाकरता सांगितलं तर, मरण तसं चांगलं आहे पण नको वाटतं. का नको वाटतं? मुळात आपलं स्वरूपाचं नाही ते. ज्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या स्थितीमध्ये त्याला राहावं वाटतं. महाराज एकच पुत्र लय गुबगुबीत होतं, सगळं चांगलं होतं त्याचं, पण शेपूट वाकडं त्याला ते आवडत नव्हतं. त्याला वाटायचं की याची शेपूट काय असावं, सरळ असावं, म्हणून त्याने याच्यात घातलं ते पाईप मध्ये. उलट काय 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 करायला 5-6 महिने झाले, त्याला वाटलं असं झालं सरळ, काढलं की पुन्हा असं असं. ज्याची जी स्थिती आहे त्या स्थितीत राहणं ते पसंत करते. आपली मूळ स्थिती असे न मरणं आणि न जन्मणं. मजा येते म्रियते वा कदाचित. म्हणून आपल्याला मरावं नाही वाटत. एक आणि दुसरं मृत्यूच्या वेळेला भयान दुःख सहन करावं लागतं. किती सहन करावं लागतं? मेलेला सांगायला येत नाही आणि सांगत असणारा मेलेला नसतो. विठ्ठल पण अतींद्रिय प्रज्ञा ज्यांना प्राप्त झालेले, जे अतीत अनागत जाणू शकतात, त्यांचं हे म्हणणं आहे की भयान दुःख अशा प्रकारचं. म्हणूनही मरण नको वाटतं, मरण नको अशा प्रकारचं. तर भगवंताच्या नामाची जर साधना केली तर भगवंताच्या नामाने महाराज मरण मारलं जातं. ज्याने भगवंताची नाम साधना केलेली आहे त्यांचं मरण मरतं आणि ते स्वतः अमर होतात. अमर मरण माझे मरून गेले, मज अमर केले, न लगे मरावे ऐसा ठाव दिला. देवदेवनी उदार भक्ता देतो अमर देवदेवनी उदार भक्ता देतो अमर पदे. अमर आपुले मरण पाहिले म्या डोळा,
तो झाला सोहळा अनुपम्य. काय भानगड हे असं अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या काहीच लक्षात येत नाही. हे असं कसं काय होतं, कसं काय कळतं. मग आता ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं त्यांचं सगळ्यांचंच मरण चुकलेलं आहे का? ते मरत नाहीत आणि मग मरत नाहीत म्हणून पुन्हा जन्माला येत नाहीत. पण मग मरत नाही तर दिसत का नाहीत? आणि जर दिसत नाहीत तर मरत नाहीत. हे बरं जाऊ द्या. पुण्यतिथ्या साजऱ्या करतात की नाही तुमच्याकडं? पुण्यतिथी कोणाची असते? नाही, जिवंताची का मेलेल्याची? आपल्या बापाची करत नाही, आपण श्राद्ध करतो, पुण्यतिथी नाही करत. पुण्यतिथी कोणाची करतात? साधू संतांची करतात, संतांची. म्हणजे मेलेल्या, जिवंत नाही ना. मेलेल्या साधून मरत नाही कस काय? ऐका, कान उघडे ठेवून ऐका. मेलेल्याची पुण्यतिथी नसते. मेलेल्याची पुण्यतिथी करूही नये. मेलेल्याचा दिवस घालत जा. पुण्यतिथी त्याची असते ज्यांनी मरणाला मारलेलं आहे. आणि ज्या दिवशी मरणाला त्यांनी मारलं त्या दिवशी त्यांची काय असते? पुण्यतिथी. पवित्र झालेली असते म्हणून पुण्यतिथी. मृत्यूला ज्याने मारलेलं. पण मग मृत्यूला मारलं म्हणजे ते अमर झाले. हा, दिसत कसं काय नाही? ते दिसण्याकरता डोळे असावे लागतात. म्हणजे आम्हाला डोळे नाही असं म्हणायचे का तुम्हाला? आता दिसत नाही हे तुम्ही म्हणता म्हणून आम्हाला म्हणावं लागलं. आम्ही कशाला तुम्हाला आंधळ म्हणावं? पण आमच्याकडे ज्याला दिसत नाही त्याला काय म्हणतात? आंधळ्या माणसाचं लक्षण काय आहे? ज्याला दिसत नाही. बऱ्याच वेळेला महाराज आंधळ्याचे डोळे फार मोठे मोठे असतात, दिसत नाही. ते बिरबल आणि अकबरच्या गोष्टीत एक गोष्ट नाही. बादशाहने विचार, बिरबल बोला महाराज, आपल्या राज्यामध्ये आंधळे किती असतील? काय त्याच्या डोक्यात होतं? त्याच्या वाढदिवसाने आंधळ्याला काहीतरी द्यायचं होतं, काहीतरी होतं. आंधळे किती असतील? ते म्हणे त्याचा हे करावं लागेल ना, सर्वे करावं लागेल, मोजावं लागतील. मला कसं काय असं असेल मग कसं काय सांगते? कधी करशील? म्हणा ठीक आहे, तुम्हाला घाई असेल तर उद्या करेन. ठीक आहे म्हटले, मग उद्या कर. मला त्यांनी महाद्वारात जिथून सगळे बाहेर जात होते तिथं 2 कारकून ठेवले. बाज नेली आणि विणायला सुरुवात केली. बाज विणायला. आता सगळे परिचयाचे असले, बरोबर काय चाललंय हे? आंधळ्याची यादी आणि डोळसाची यादी. आता त्याच्यात मला बादशाह आला. त्याने भाई बरोबर हे क्या कर रहा है? संध्याकाळी यादी ज्या वेळेला समोर आली बादशहाच्या, पहिलंच नाव त्याचं कळलं ना. हे बिरबाल्या इकडे, मी तुला आंधळी माणसं किती आहे त्याची यादी करायला सांगितले हो. आणि मग या यादीत माझं नाव आहे, तुमचं असं कसं काय त्याने लिहिलं? बघ ना, तुम्ही तिथं आले त्यावेळेला मी काय करत होतो तुम्हाला दिसत होतं? मग तू काय करत होता? बाज विणीत होता. मग दिसत असतानाच पुन्हा काय करतो बिरबलास कसं काय विचारलं? ज्या अर्थी तुम्ही विचारलं त्या अर्थी तुम्हाला दिसत नाही म्हणून नाव लिहिलं. तेव्हा दिसत नाही त्याला आंधळ म्हणतात. दिसत नाही त्याला आंधळ. पण मग आम्हाला तर दिसतंय ना. हो दिसतंय ना. पण मग ज्याने मृत्यूला मारलेलं आहे ते तुम्हाला कसं काय दिसत नाही? ऐका, सगळ्या
वस्तू डोळ्याने दिसतात असं नाही, सगळ्या वस्तू डोळ्याने दिसतात असं नाही. बऱ्याच वस्तू बुद्धीने पाहाव्या लागतात. विठ्ठल विठ्ठल पक्वाज उतरलेला आहे. हे डोळ्याने दिसत का? म्हणतो पक्वाज उतरला ते म्हणतो जागेवरच पक्वाज जागेवरच उतरलाय कुठे चढलाय. आता चढला म्हणजे असं वर आला असतो का पक्वाज? नाही, पक्वाज चढलेलाही डोळ्यांनी दिसत नाही आणि पक्वाज उतरलेलाही डोळ्यांनी नाही दिसत. अरे तो कानाने दिसतो, कानाने अशा प्रकार. ए भाजी बाहेर आहे, तिखट मीठ कसं काय झाले त्याच्यामध्ये? डोळ्याने दिसत का? पण तिखट मीठ कमी जास्त हे दिसतच नाही का? दिसत, पण ते डोळ्याने नाही, ते जिभेने अशा प्रकारचं दिसत, जिभेने दिसत. तेव्हा काही वस्तू या बुद्धीने अशा प्रकारच्या पाहाव्या लागतात. त्या बुद्धीमध्येही काही वस्तू कळण्याकरता अत्यंत सूक्ष्म आणि तीक्ष्ण बुद्धी असावी लागते. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मात सूक्ष्मदर्शिनी, वेदामध्ये असं म्हटलेलं आहे. अत्यंत सूक्ष्म बुद्धीने तो महात्मा पाहता येतो, कारण तो साधना करून ब्रह्मस्वरूप झालेला असतो. आणि ब्रह्म स्थूल नाही, ब्रह्म सूक्ष्म नाही, ब्रह्म कारण नाही, ब्रह्म कारणाच्याही पलीकडे. निरखित निरखित सांगते. निरखित निरखित गेले ओ, त्याचं लक्षण पाहत पाहत गेले. आणि ज्या वेळेला तो दिसला त्यावेळेला मी तन्मय झाले, उन्मन अवस्थेमध्ये प्राप्त झाले. तेव्हा थोडक्यात सांगायचं आहे की आपलं जे मूळ स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे. आपण त्या स्वरूपाला विसरून आपण नसलेल्या देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, हेच शरीर आपला आहे अशा प्रकारचं मानून त्या त्या कोशाशी तन्मय अशा प्रकारचं झालं. तन्मय झालं. अरे आपण किती शहाणे हे आपल्याला लक्षात येईल कधी कधी. शहाणे म्हणजे हा मूर्ख, मूर्ख. स्पष्ट स्पष्ट. तुम्ही सांगा, जी वस्तू मी आहे ती माझी असते का? आणि जी वस्तू माझी आहे ती मी असते का? मुलगा माझा, मुलगा मी होतो का? घर माझं,
घर मी होतो का? नाही. जमीन माझी, जमीन मी होतो का? नाही. म्हणजे जी माझी आहे ते मी नाही होत आणि जी मी आहे ते माझं नाही होत. हे तर सरळ आहे ना. माझा डोळा दुखायला लागला, जरा पाणी यायला लागलं थोडस. कोणाला? कोणाला? डोळ्याला. कोणाच्या? माझ्या. आहे की नाही? डोळ्याला आपण काय म्हणतो? माझा डोळा. तुम्ही म्हणते का नाही? डोळ्याला मी डोळा म्हणतो का? माझा डोळा म्हणतो का नाही? माझा डोळा म्हणतो का नाही? मग ज्या डोळ्याला आपण माझा म्हणतो त्या डोळ्याने पाहिल्यानंतर डोळा पाहतो म्हणायला पाहिजे का मी पाहतो म्हणायला पाहिजे? कोण पाहतो रे? डोळा पाहतो. लोक म्हणतील याला बाराळ्याच्या दवाखान्यात न्यावं लागत का काय? कोणा ठेवतोय? खरं तर याला न्यायला पाहिजे, कारण पाहणारा कोण आहे? डोळाच आहे. आणि त्या डोळा ह्याचा असो की नसो पण याला त्याला माझा मानलेला आहे. माझा डोळा पाहतो म्हणायला पाहिजे. मी पाहतो म्हणतो, मी पाहतो म्हणतो. आता हा पाय माझा आहे की नाही? का तुमचा आहे? माझा आहे. मग पाय चालत असल्यानंतर पाय चालतो म्हणायला पाहिजे का नाही? आपण काय म्हणतो? किती शहाणे पहा ना आपण. ग्रॅज्युएट झाले आणि MA झाले ना, आणखीन काय कुठं मसनात गेलेले आहे तुम्ही. महाराज मीच्या बाबतीत किती गोंधळ आहे आपल्याला. ज्या वस्तूला कधी मी म्हणतो त्या वस्तूला कधी माझं म्हणतो. का होतंय असं? त्याचं कारण आहे वास्तव मीच अज्ञान आहे आमच्या ठिकाणी. आणि अध्यात्मशास्त्राचा हा सिद्धांत आहे, हे मीच अज्ञानच आपल्याला दुःख भोगायला लावतं. या मीच्या अज्ञानामुळं आपल्याला जन्मावं लागतं आणि मीच्या अज्ञानामुळं मरावं लागतं. जोपर्यंत मीच वास्तव स्वरूप आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण या जन्म आणि मरणाच्या दुःखातून मुक्त होणार नाही. विठ्ठल भवरोगातून आपण सुटणार नाही. भवरोगातून सुटायचं असेल तर आपल्याला आपल्या वास्तव स्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे. आणि आपल्या वास्तव स्वरूपाची ओळख करून देणारा देव आहे. तो त्यावेळेला देतो ज्या वेळेला आपण त्याचं नाम स्मरण करतो. तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. त्याच्यामुळे ते मला प्राप्त होतं. तेषामहं समुद्धता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ. कुणाला? मय्यावेशित चेतसाम. ज्याने चित्त आपलं माझ्या ठिकाणी स्थिर केलेलं आहे, माझं स्मरण करू लागलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की नामाचा जर उच्चार केला तर तुटे भवरोग. पहिलं भवरोग तुटे. नामाचा उच्चार केला तर मग तुटावा वाटतो की नाही भवरोग? का शत्रू आहे स्वतःचे? हरामखोराव दुःखाच्या समुद्रामध्ये जाण्याची इच्छा आहे का? इच्छा नसेल तर नामाचा आश्रय करा. विठोबार
नाम उच्चारिता भवरोग तुटे. सगळ्यांना हात जोडून प्रार्थना आहे महाराज. स्वतःची दया येत असेल तर स्वतः करता दररोज नामस्मरण करा. अखंड झालं तर फार चांगलं आहे, पण इतकं सोपं नाही. एवढे पुण्यवान नाहीच. पैसा मिळायला पुण्य वेगळं लागतं, पिल्ले व्हायला पुण्य वेगळं लागतं, नामस्मरण व्हायला वेगळं लागतं. विठ्ठल विठ्ठल करत जा, करत जा आणि स्वतः करता करा. ते पुण्य विकू नका, कोणाला आशीर्वाद देऊ नका. स्वतः करता ते राहू द्या. फिक्स डिपॉझिट मध्ये टाका ते नामस्मरणाचं पुण्य. केवळ भवरोग घालवण्याकरता ते साठवा आणि वाढवीत राहा, वाढवीत राहा महाराज. काय नामदेवराय नामस्मरण करतो. नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. अनंत नामे वाहू, जास्तीत जास्त करा. म्हणले मग नामस्मरण केलं मरणातून मुक्त होईल, पण मरणातून मुक्त होण्या इतकं नामस्मरण केलं तर होईल. उभा आंघोळ करताना नुसतं हरिमुख म्हणून तुझ्या बापाने ठेवले हे. मला तुम्ही सांगा, समजा आपल्याला हेलिकॉप्टर घ्यायचं ठरलं, काय लागतं त्याला? पैसे लागतात. हेलिकॉप्टरला पैसे लागतात, म्हणून पिपानी जेवढे पैसे देते तेवढ्या पैशात हेलिकॉप्टर येत असतात. काय हेलिकॉप्टर घ्यायला पैसे लागतात हे खरं असलं तरी जेवढे लागतात तेवढे पैसे पाहिजेत ना. तसं नामस्मरणाने भवरोग जाईल याच्यात संशय नाहीये, पण भवरोग जाईल एवढं आपण काय केलं गेलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल नवीन अभंग घ्यावा म्हणून चिंतन करायचं, हा अभंग पुढे आला. पण त्यावेळेस एका कीर्तनात हा अभंग सुटू शकतो का? जेवढं सुटेल तेवढं. तुटे भवरोग पहिल्या चरणातला अजून पुष्कळ विषय राहिलेला आहे. पण असो, ऐसे विठोबाचे नाव नुसता भवरोगच जातो असं नाही. संचित क्रियामान भोग, संचित तुटत, क्रियामान तुटत आणि प्रारब्धाचाही भोग तुटतो. ऐसे विठोबाचे नाम असं भगवंताचं नाम आहे. अखंड जर उच्चारण केलं जन्माचं खंडना होऊन जाते. एका मरणीची सरे तुका म्हणे, एका मरणीची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे. मागील या जन्मा मुक्त झालो, चित्तामध्ये हरीचा पाठ नियमाने मी केल्यामुळं मागील या जन्मा याचा अर्थ नंतर येणारे जे जन्म आहेत, पाठीमागून येणारे जे जन्म आहेत त्यापासून काय झालो? मुक्त. ते उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप. खरंच अखंड नामस्मरण करून ज्याने आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे तो अग्निरूप होतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागो नेदू पाप पुण्याअंग वसू न शके पाप. हा पुढं जाय त्रिविध, आध्यात्मिक अधिभौतिक आणि अजैविक तिन्ही प्रकारचा दोष नष्ट होऊन जातो. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटच्या चरणात तुका म्हणे माया, 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 तुका म्हणे माया.
ज्ञानेश्वर माया होय दासी लागे पाया. भगवंताचं अखंड नामस्मरण केलं तर ही माया. कोणती माया? परत जी सगळ्या जगाला खेळवते त्या मायेचं. ही सगळी मायाच आहे, हे पण मायाच. सगळ्या जगाला अशा प्रकारची खेळवते अशी माया मला नाही वर्णन करायला वेळ. पण माया होय दासी. दासी म्हणते, पायाला लागते. कोणाच्या? भगवंताचं नामस्मरण करणाराचे. ऐसे विठोबाचे नाम. बोला गावकरी मंडळी. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया.